जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 35 वर्षीय तरुणाला जबर मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना समोर आली। ज्ञानेश्वर पंढरीनाथ बाविस्कर उर्फ पंची असे मैताचे नाव असून चोरीच्या संशयावरून त्याला चौघांनी मारहाण करून त्याचा खून केल्याचा आरोप मैताच्या नातेवाईकांनी केला आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलं आहे। याबाबत असे की जळगाव शहरातील कांचननगर परिसरात राहणाऱ्या ज्ञानेश्वर बाविस्कर उर्फ पंची या तरुणाने शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात चोरी केल्याचा शेजाऱ्यांना संशय होता। मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास चौघे दुचाकीवर बसून ज्ञानेश्वर याला सोबत घेऊन गेले। दुपारी 2 वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर याचा मृतदेह आसोदा शिवारात पडलेला असल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना मिळाली। मैताच्या अंगावर चटके दिल्याच्या खुणा असून हात आणि पायाला दुखापत केली असल्याचे दिसून येत आहे। घटनेची माहिती कळताच लागलीच शनीपेठ तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्यासह ठसे तज्ञ आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली। पोलिसांनी लागलीच 4 संशयितांना देखील ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।